कोणी असा नामदेव महाराजासारखा हट्ट धरला कधी? अहो आपण कधी गेलो देवाकडं पंढरपूरला, कधी पांडुरंगाला विचारलं देवा किती दिवस झाले तुम्ही उभा आहात, तुमचे पाय दुखत असतील, तुम्ही जेवलात का, कधी विचारलं आपण? कधीतरी दामू शेट्टी बाहेर गावी गेले. गोनाई म्हणले नाम्या जातो का रे नैवेद्याचं ताट घेऊन? जातो की म्हणले आई. काय सुंदर काम सांगितलं. नैवेद्याचं ताट घेतलं, पांडुरंगाच्या समोर जातात. 7 वर्षाचं वय नामदेवाचं. नैवेद्याचं ताट ठेवलं. नामदेवाला हे माहिती नव्हतं बरं का नुसता दाखवून परत आणीत असत्या म्हणून. नामदेवाला वाटलं दररोज वडील घेऊन आता देव खात असल तर का आणता. देवाच्या समोर ताट ठेवलं, देवा खा, मस्त माल आहे. देव काय नैवेद्य खाय ना. नामदेव महाराजाला वाटलं यानं आपल्याला ओळखलं नसल. बाहेर आले, महाद्वाराचा दरवाजा बंद केला. याला एकट्याला खायची सवय असं, आणि असं फटीतून डोकून पाहायला लागले कसा खातो. तो कसला खायला गेला होय. देव काय करणार, दरवाजा उघडला आणि जवळ गेले. देवा अरे मला ओळखलं नाही वाटतं तू. अरे मी दामू शेट्टीचा मुलगा आहे ना नामदेव. माझे वडील बाहेर गावी गेले तर माझ्या आईनं मला पाठवलं की नाम्या जा नैवेद्य घेऊन म्हणून आलो. देवा खा मस्त. कसला खायला गेला ते. नामदेव महाराज म्हणले देवा अरे मी भलतं खाणारा भलतं पिणारा नाही, माळकरी आहे. खातो नैवेद्य का. नामदेव महाराज निकरावर आले. ही तुझी पायरी दिसते ना देवा. आता जर तू नैवेद्य खाल्ला नाही तर तुझी पायरी माझं मस्तक इथंच प्राणत्याग करील. डोकं आपटणार. तितक्यात पांडुरंगानं उडी मारली आणि नामदेवाचा हात धरला. नाम्या रास काय करतो. मग देवा खा ना, तुला कधीपासून सांगतोय. देखो नाम्याचा शुद्ध भाव, 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 देखो नाम्याचा शुद्ध भाव. प्रगट झाला देवा दे देव, प्रगट झाला देवा दे देव. आलिंगन नाम्या देतसे, आलिंगन नाम्या देतसे राम. प्रगट झाला देवादिदेव, प्रगट झाला देवादिदेव. नाम्याच्या कीर्तने, नाम्याच्या कीर्तने. प्रगट झाला देवादिदेव, आलिंगन नाम्या देतसे. उचलून घेतलं नामा. रास काय करतोय. मग खाला देवा तुला कधीपासून सांगतोय. मोठं 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 नैवेद्य खाल्ला नो. हे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नैवेद्य खाल्ला रिकामं ताट असं पोटावर पालथं मारलं आणि चालले धताडाम तताडाम धताडाम. बालवयात काय कळतं हो. गोनाईनं पाहिलं म्हणले नाम्या अरे नैवेद्य कुठे. आई देवानं खाल्ला. कोणत्या आईला खरं पटलो. गोनाई म्हणले नाम्या देवावर आळ घेतो होय. देव कुठं नैवेद्य खात असतो का. जा तुला जेवायला देणार नाही. नामदेव महाराज म्हणे आता आंधळी मथरी दोन्ही खळे उकली. तिकडं देवानं नैवेद्य खाल्ला आणि घरी आई जेवायला देत नाही. लागले रडायला. दामू शेट्टी आले. घडलेला वृत्तांत सांगितला सगळा. नाम्या नैवेद्य खाल्ला म्हणत होता. दामू शेट्टी म्हणले नामा खरंच सांग
खाल्ला नैवेद्य, बाबा पांडुरंगाची आण आहे, एक अक्षर खोटं सांगणार नाही. खाल्ला ना बाबा नैवेद्य. डोळ्यात अश्रू आले दामूशेट्टीच्या. नामा आज नैवेद्य खाईल का? बाबा का खाणार नाही? त्याला काय भूक लागणार नाही का? घे नैवेद्याचं ताट, मी येतो पाठोपाठ. नैवेद्याचं ताट घेतलं. दामूशेट्टीन गोनाई पाठोपाठ आहे. पांडुरंगाच्या समोर ताट आहे नैवेद्याचं. नामदेव महाराज म्हणले, देवा तू जर आता नैवेद्य खाल्ला नाही तर कालचा नैवेद्य मी खाल्लेला आहे असा यांचा समज आहे. तुला नैवेद्य खावा लागतो. देवानं सांगितलं, नामा अरे तुझा बाप पाहतोय पाठीमागून. देवा मग तर जरूर खाल्ला पाहिजे. देव नैवेद्य खाय ना. नामदेव महाराज स्तुती करताय पांडुरंगाची. ओ देवा जेवी जेवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला, माधवा मुकुंदा नारायणा, जेवी जेवी बा विठ्ठला, जेवी जेवी बा विठ्ठला, माधवा मुकुंदा नारायण, देवी देवी बा विठ्ठला, देवी देवी बा विठ्ठला. दही भात कालविला, जेवी जेवी बा विठ्ठला. देवाच्या समोर ताट आहे. नामदेव महाराज म्हणले, देवा खा. देव काय नैवेद्य खाय ना. नामदेव महाराज म्हणले, देवा खातो नैवेद्य का करू कालच्या सारखं. देवाला वाटलं ह्याला काय उपाय सापडा कोणास ठाव. परत नैवेद्य खायला सुरुवात केली. दामूशेट्टी अंतरावर उभे होते. दगडाची मूर्ती जेवते, पळत आले. पळत येतात, चरणावरती साष्टांग दंडवत केला. डोळ्यातून ढसढसा अश्रू चालले दामूशेट्टीच्या. देवा 12 वर्ष तुला उपवाशी मारलं मी. 12 वर्ष तुझं उपवाशी मारिले, आजे जेवविले नामदेवे. गोना येते नामदेवाचा हात धरला. नामा काय अधिकार तुझा? हा देव बोलतो तुझ्याशी, ब्रह्मांडाचा मालक. एक काम करतो का? काय गाय? हा फक्त आपल्या घरी जेवायला आला पाहिजे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तुला देवाचं काम म्हणजे काय? तुला मी ग्रामपंचायतचा सदस्य दिसलो? अरे त्रिविध तापाने तापलेले भक्त इथं येतात. माझं काम सोपं नाही, तुम्हाला म्हणायला सोपं आहे. त्याचं काय बा, तो देव आहे. देवाच्या जीवनामध्ये जितके हाल होते तेवढे आपल्या सामान्याच्या नाही. सांगा कुणाच्या जीवनात एवढे हाल आहे? जन्माला येण्याच्या अगोदर मारेकरी टपून बसला. जन्म झाल्याबरोबर सख्या आईच्या कुशीत थांबता आलं नाही, दुसऱ्या आईकडे पळावं लागलं. 6 दिवसाचा आहे, विष प्यावं लागलं. बरं 11 वर्ष 52 दिवस राहिला. नुसती पळापळच होती जीवनामध्ये. पण तुम्ही कोणताही फोटो पहा त्याचा. मला तुम्हाला विचारायचं, इकडं लक्ष द्या, ऐका. कोणाच्या घरात रडका फोटो आहे का? कृष्णाचा रडका असेल तर वरती बोट करा. रडका फोटो आहे का कोणाच्या घरात? अहो एकही फोटो रडका नाही. त्यानं संदेश दिला या जगाला,
जीवनात प्रसंग कसलाही असू द्या, हसत राहा, रडत राहू नका. काय त्याची एक फोटो आहे, असं माखन सांडलेलं, असा हात आहे गालाला, बारीक बारीक कुंडल आहे, जरीची पगडी बांधलेली आहे, भरजरी वस्त्र अंगावर आहे, असा मोराचा पीस अडकवलेला, हसता फोटो, 2 दात दिसतात. बरोबर आहे ना? आहे की नाही असा फोटो? 2 दात, 2 दाताचं लेकरू लय भारी दिसतं. लेकरू बोललो मी बरं का, नाही तर म्हाताऱ्या माणसाचे 2 दात राहते ते तसं नाही दिसत. ओम भग भुगे भगनी भागोदरी ओम बट स्वाहा. तात्या विंचू ते कन्हैया इतकं गोड दिसायचं. हो है चंदा सावरा तारे ग्वालबाल, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी वाले सुंदर नैनो वाला, जरी की पगड़ी वाले सुंदर आंखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा प्यारा प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. नामदेवानं सांगितलं गोनाईला, म्हण गोनाई म्हणले नाम्या आपल्या घरी येईल का रे जेवायला? आई तू स्वयंपाकाची तयारी कर, त्याला आणायची जबाबदारी या पठ्ठ्याकडं. नामदेव महाराज पांडुरंगाच्या जवळ गेले आणि सांगितलं देवा आपल्या घरी जेवायला आमंत्रण. देव म्हणले नाम्या अरे मी जर असा घरोघर जेवत फिरलो तर ही जागा जबाबदारीची आहे ना, आणि जर समजा या जागेवर नाही कोणी उभं राहिलं तर राष्ट्रपती राजवट लागल ना, मला खाली कशी सोडता येईल जागा? देवा पर्यायी व्यवस्था कर, प्रतिनिधी नेमव, पण तुला जेवायला यावं लागतं. येतो जेवायला का आपटू डोकं? देवा म्हणाला नामा एक काम कर, मला तू थोडा लायकीवान दिसतो, मी येईपर्यंत तू जागा सांभाळतो का? नामदेव महाराज म्हणले जागा सांभाळतो, पण काकड्यावाले यायच्या आत जर येणार असला तर काळजीच करू नको नामा, गेलो का आलोच. विटेवरून देव उतरला खाली, आपले कपडे काढले आणि नामदेवाच्या अंगावर दिले. बस इथंच माझ्या नामदेवाचा उद्धार झाला दादा. जीवनामध्ये अशी भक्ती करा की त्या ब्रह्मांडाच्या मालकानं सांगावं तू माझ्या जागेवर उभा राहा, इतकी जीवनात भक्ती करा. आपले कपडे काढले नामदेवाच्या अंगावर आहे, देव खाली उभा, टुनकून उडी मारले, नामदेव विटेवर उभा राहिला. पांडुरंगानं नामदेवाच्या पायाजवळ उभं राहावं आणि सांगावं देवा नामदेवा जागा जबाबदारीची आहे बरं का. त्रिविध तापानं तापलेले भक्त येतात, हा, आणि जागा इथं उभं राहिल्यानंतर कोणाकडे पाहून हसायचं नाही, मागं पुढं डुलायचं नाही. दर्शनाची बारी किती लांब जाऊ दे, पार गोपाळपुऱ्यात, नाही तर तू पाहशील डोकून, असं डोकायचं नाही. पार वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोणी चक्कू आणील, कोणी सफरचंद आणील, तू खाशील भासा भासा, खायचं नाही अजिबात. कारण अशी जागा भेटल्यावर खाल्लंच नाही पाहिजे. पाय नामदेव महाराज म्हणले, देव म्हणले नामदेवाला जागा भेटल्यावर खाल, अशी जागा भेटली ना काय नामदेव महाराज काय नेमकडं खिरे देवा तुझे, म्हणून आषाढी कार्तिकीला एवढी यात्रा भरते होय, नेमकडं काय म्हणूनच ना. काय काळजी करू नको देवा, जा लवकर, इथं नको टाइमपास करू. देव निघाले, नामदेव महाराज विटेवर उभा आहे. दामू शेट्टीच्या, गोनाईच्या, पांडुरंगाच्या इतक्या गप्पा रंगल्या.
नामदेव विटेवर आहे म्हणून विसरच पडला, आणि जे घडू नये ते घडलं. आले काकड्यावाले आले, कड्या कुलपा उघडल्या, जेवढं होतं केळी सफरचंद चिकू सगळं जमा केलं आणि काकडा सुरू झाला. पंढरपूरचा काकडा श्रीकांत बाबा असा करंगळीसारखा बारीक नाही बरं का, हे असा मनगटासारखा येतो झाड. काकडा पेटावला आणि ओवाळायला सुरुवात झाली. नामदेवाच्या तोंडाजवळ काकडा जायचा. बरं ते तिथं काय असं थोडी सरकायचंय, विटेवर तटस्थ उभं राहायचं सांगितलं होतं. काकडा तोंडाचं, आणि पाठीमागचे लोक सांगायचे हो काकडा जरा पुढे सारखं, देवाचं मुख दिसत नाही. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. नामदेव महाराज म्हणले काय अवघड आहे भाऊ, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण सावनी या टाके घाये सावनी या टाके घाये सावनी टाके घाये सावनी टाके घाये सावनी या टाके घाये सावनी या टाके घाये सावनी टाके घाये सावनी टाके घाये पाषाणाची देवा झाला पाय पाषाणाची देवा झाला पाय तयारी ते दृढ मन तयारी ते दृढ मन झाला पाये पाषाणची झाला पाये सावनिया आमागे सावनिया नामदेव महाराज विटेवर उभा आहे. काकडा आटोपला, बडवे मंडळी निघून गेली. देवाला विसरच पडलेला होता नामदेवाचा. दुसरून काकड्याची वेळ झाली. आले काकड्यावाले, एक गोळा घेतला असा लोण्याचा, अजून पण पद्धत आहे बरं का, आणि लावला असा तोंडाला नामदेवाच्या. मला वाटतं तोंडाला जर गोळा लागला तर खावा वाटणार ही प्रवृत्ती आहे. तोंडाला लागलेला असताना ऐका इकडं लक्ष द्या. तोंडाला लागला खावा वाटणार प्रवृत्ती, आपला खाऊन दुसऱ्याचा वरमाडून खाणं ही विकृती, आणि तोंडाला लागलेला असताना सुद्धा न खाणं ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे. तो गोळा तसाच राहिला. आले तिथं ते बडवे मंडळी, लागला गोळा काढायला. ते एक जण म्हणले गाव देशपांडे, देवाचा चेहरा जरा पडका दिसतो. नामदेव महाराज म्हणे आहे ना का आपल्याला ओळखलं का नु? त्यांनी अनेकांना बडवलेलं होतं अगोदर. त्याच्यात काही डिलीट करा बरं का, नाही देशाला भोंगा लावून माझ्या पाठीमाग विठाला 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. गोळा काढा. ते म्हणले अहो देशपांडे, त्याचा काय शिप्याचा नाम्या नाही का? तो आला नाही. तो जर आला नाही तर देवाचा चेहरा असा कुचंबल्यासारखा असतो. नामदेव महाराज म्हणजे सुटलो, याय ना काय अजून डायरेक्ट ओळखलंच नाही. रात्री 12 वाजले, रुक्मिणी माता आल्या आणि आवाज द्यायला लागल्या, देवा ओ देवा. नामदेवानं सांगितलं मी देव नाही. पांडुरंगानं सांगितलं रुक्मिणी, हे माझे जे भक्त आहे ना, मी जे काम करतो, मी जे काम करण्याकरता आलो, माझं सगळं काम माझे भक्त करतात. माझ्या जागेवर जरी उभा राहिला नामा, कारण माझं जे काम आहे धर्माचं रक्षण करणं, ते संत मंडळी करतात. आणि अशा भक्तांचं रक्षण करणं, त्यांना पायाजवळ ठेवणं, हे माझं कर्तव्य आहे. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात राखे
पाया पासे भक्त राखे पाया पासे भक्त राखे पाया पासे भक्त राखे पाया पासे जनासी संहारे दुर्जनासी संहारे भक्त राखे पाया पासे भक्त राखे पाया पासे दुर्जनासी संहारे दुर्जनासी संहारे भक्त राखे पाया पासे भक्त राखे पाया कारण त्याचा तो एक धंदा आहे. नेहमी वारंवार आपण जी गोष्ट करतो तिला धंदा म्हणतात बरं का. भक्ताचं रक्षण करणं हा माझा धंदाच आहे. एक वेळचा प्रसंग इतका सुंदर आहे पहा. कुंती मातेला चातुर्मासाचे उपवास सोडायचे. कुंती मातेनं बोलून घेतलं सगळं. धर्मराज आहे, अर्जुन आहे, नकुल, सहदेव. म्हणजे धर्मा चातुर्मासाचे उपवास सोडायचे. देव आणायचा होता. ठीक आहे म्हणलं, मग देव आणायचा तर जातो की आणायला. कधी आणशील? 3 दिवस लागतील मला, कारण हस्तिनापूर ते द्वारका सामान्य अंतर नाही. मग काय उपयोग आहे? कारण उद्या उपवास सोडायचे चातुर्मासाचे. अर्जुनाला बोलवलं. अर्जुना तू जातो? अर्जुन म्हणलं हे बघ आई, धर्मराजाला जर 3 दिवस लागतात तर मला सुद्धा, माझे घोडे लई पळता, इतके पळता, पण निदान मला 2 दिवस तरी लागतील. नकुल सहदेव म्हणले जर त्यांना 2-2, 3-3 दिवस लागतात आम्हाला सुद्धा तितके लागणार. आता एकच माणूस राहिला. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात ज्याचं वर्णन आहे, सगळ्यात आडदांड खादाड माणूस भीमदादा. भीमाला बोलावलं, म्हणे भीमा काय गाय? अरे देव आणायचा होता. सगळे बसलेले, अर्जुन आहे, धर्मराज आहे, नकुल, सहदेव. देव आणायचा म्हणे. कधी आणायचा? उद्या 12 वाजेपर्यंत देव इथं असला पाहिजे. भीम म्हणला मग ते त्याच्यात काय एवढं, उद्या 12 वाजता आणायचा ना, अजून रात्र जायची म्हणे, झोपा. पहा, म्हणजे यांना 3 दिवस लागताय, कोणाला 2 दिवस लागताय, आणि भीम म्हणे अजून रात्र जायची, झोपा. धर्मराज म्हणे भीमा अरे द्वारका ते हस्तिनापूर सामान्य अंतर नाही. भीमान सांगितलं दादा त्याला काळजी ना, भक्ताचं काम करण्याकरताच तो अवताराला आलेला आहे, रक्षण करण्याकरताच आलेला आहे. पण असं रक्षण दुपारी 12 पर्यंत कसं काय येईल तो? तुम्ही काळजी करू नका, झोपा निवांत. सकाळी 8 वाजले. धर्मराजाने सांगितलं भीमा अरे वेळ किती झाला? 4च तास राहिले. 12 वाजायला फक्त 5 मिनिटं राहिले. धर्मराज म्हणे भीमा अरे 5च मिनिटं बाकी. 5 मिनिटं का होईना बाकी ना अजून. आपल्या महालात गेला भीम, खाली वाकला, नाव घेतलं जय श्रीकृष्ण, गदा उचलली खांद्यावर घेतली, बाहेर येतो महालातून. दान 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 दान. धर्मराजाला सांगितलं एक काम करा, जा आतमध्ये आणि आपल्या आईला सांगा की माझ्यासह देवाचे 2 पात्र वाढून ठेव म्हणावं. 5च मिनिटात देवाला घेऊन आलो. काय विश्वास होता भीमाचा. बाहेर येतो भीम, गरगर 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 गदा फिरवली, जितक्या उंचावर जाईल सोडून दिली वरती आणि टपकन खाली मांडी घालून बसला. वरती जाताना गदेला एक शपथ दिली होती, खाली येताना देवाला घेऊन ये, अन्यथा माझ्या डोक्यात पडून माझा जीव घे. जशी आली गदा गरगर गरगर भीमाच्या डोक्यात पडणार गदा, तितक्यात देवानं वरचे वर गदा धरले. वा. देव म्हणे भीमा अरे एवढा कुठं आडदांडपणा करायचा असतो.
अरे ही गदा जर तुझ्या डोक्यात पडली असती तुझं काही राहिलं असतं का? भीमाना 2च मिनिटात देवाला गार केलं. खरं सांगू देवा, एखादा बाप 4थ्या मजल्यावर राहत असावा आणि तो लहान लेकराचे असे पाय धरतो आणि डोकं खाली सोडतो आणि त्या मुलाला म्हणतो सोडूक खाली, सोडूक खाली. ते पोरगं खुशाल असतं, खुशाल असतं. तो बाप म्हणतो बाळ्या, अरे तुला सोडून दिलं तर तुझं काहीच राहणार नाही. त्या मुलानं सांगावं बाबा मला चांगलं माहिती आहे, वेळ आली तर माझ्याकरता तुम्ही उडी घ्याल पण मला पडू देणार नाही. तसं भीमानं सांगितलं देवा, अरे मला माहिती होतं ना वेळ आली तर ही गदा तू तुझ्या डोक्यात पाडून घेशील पण भक्ताच्या डोक्यात पडू देणार नाही. हा विश्वास होता देवा. कारण तुझा जन्मच त्याच्यासाठी आहे. भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासे संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे.